बातम्या सविस्तर पाहूया। सुरुवातीला बातमी आहे विशाळगडावरून। विशाळगड अतिक्रमण मुक्तीच्या मोहिमेमुळे कोल्हापुरात चांगलंच वातावरण तापलंय। अखेर मुख्यमंत्री आणि प्रशासनाने कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर संभाजीराजेंनी माघार घेतली। दरम्यान विशाळगडावर आज दिवसभरात काय घडलं पाहूया या रिपोर्टमधून। ज्या विशाळगडाने स्वराज्याचं संरक्षण केलं, ज्या विशाळगडावर संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, करवीरच्या संस्थापक तारा राणींची राजधानी होती, अशा ठिकाणी ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे ते कोणी खपून घेऊ शकत नाही। संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याची घोषणा केली आणि त्यानंतर राज्यभरातील शिवप्रेमींनी विशाळगडाकडे कूच केली। संभाजीराजेंच्या घोषणेनंतर विशाळगड परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे। गडावर दगडफेक झाल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। विशाळगड परिसरात जाळपोळीचाही प्रकार घडल्यामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। गेल्या 25 वर्षात किल्ले विशाळगड इथं 64 ठिकाणी अतिक्रमणं झाली आहेत। विशाळगडावर 1997 ते 2018 पर्यंत किल्ल्यावरील मंदिराचं आणि जागेचं क्षेत्रफळ कमी झालं असून मशिदी आणि दर्ग्यांची जागा वाढली आहे। सध्या गडाच्या तटाला भोकं पाडून पाण्याच्या वाहिन्या टाकण्यात आल्या, त्यामुळे गडावरील बुरुज ढासळत आहे। निवासाच्या नावाखाली इथं टोलेजंग इमारती बांधल्या आहेत। दरम्यान विशाळगडावरील अतिक्रमणासंदर्भात शिवप्रेमींची मागणी काय आहे पाहूया। 1998 नंतरची सर्व अतिक्रमणं काढून टाकावी, गडावरील सर्व मंदिरांच्या माहितीचे फलक लावावे, मद्यपान आणि मांस विक्रीला बंदी करावी आणि पर्यटकांची निवास व्यवस्था गडाखाली करावी। तसंच गडाची ग्रामदेवता श्री वाघजाई देवीच्या मंदिरासह सर्व मंदिरांची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार करावा अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे। संभाजीराजेंच्या नेतृत्वात शिवप्रेमी विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी एकवटल्यामुळे तणाव वाढला। मात्र संभाजीराजेंची ही मोहीम राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका सत्ताधारी आणि हिंदी संघटनांकडून व्यक्त केली जाते। मंत्री हसन मुश्रीफ यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केलंय, तर मंत्री शंभूराज देसाईंनी अतिक्रमण सिद्ध झाल्यास कारवाईचं आश्वासन दिलं। नाही, आता विशाळगडवर अनेक वर्षापासून अतिक्रमण आहेत आणि ते उच्च न्यायालयामध्ये आहेत। आणि उच्च न्यायालयामध्ये स्थगिती असल्यामुळं ती अतिक्रमणं काढण्यासाठी प्रशासन निकालाची वाट पाहत आहे। तोपर्यंत काही हिंदुत्ववादी संघटना आणि संभाजीराजेंनी व या शासनाने यामध्ये लक्ष घातलं नाही, म्हणून आम्हीच अतिक्रमण काढणार अशी भूमिका घेतलेली आहे। मी सांगितलं ना, अतिक्रमण सिद्ध झालं असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये नियमानुसार त्याच्यावर कारवाई होईल। फक्त अतिक्रमण निष्कासित करताना प्रशासनाची ती जबाबदारी आहे। तिथले स्थानिक कलेक्टर असतील, स्थानिक SP असतील किंवा ज्यांच्या अखत्यारीमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारीमध्ये ते अतिक्रमण आहे त्या माध्यमातून ते अतिक्रमण निष्कासित करण्याची नियमानुसार कारवाई केली जाईल। माझं म्हणणं एवढंच आहे, अतिक्रमण जरूर असेल तर ते काढूच आम्ही, पण कायदा इतर लोकांनी कुणी हातात घेऊ नये। गडावर दगडफेक झाल्यामुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे पोलिसांनी तगडा फौजफाटा तैनात करून शिवप्रेमींना पायथ्याशीच रोखलं। प्रशासनाने गडाच्या पायथ्याशीच संभाजीराजेंसोबत चर्चा करून समजूत काढली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही गडावरील अतिक्रमणाविरोधात कारवाईचं आश्वासन दिलंय। माझं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि छत्रपती संभाजीराजे त्यांच्याशी माझी चर्चा झाली। त्या ठिकाणचं त्यांची मागणी आहे की जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढलं पाहिजे। गडावरचं अतिक्रमण काढून गडाचं पालखीला राखलं पाहिजे आणि आपले छत्रपती शिवाजी महाराजांची गडकोट किल्ले संपत्ती आहे, आपली संपत्ती, आपला ऐश्वर्य आहे आणि हे ऐतिहासिकपणा त्याचा जपला पाहिजे असं शासनाची देखील भूमिका आहे। सरकारने निर्णय अगोदर घ्यायचा नव्हता, प्रशासनाने अगोदर निर्णय घ्यायचा, मी सारखं सांगत होतो, माझं कोण ऐकत नव्हतं। पण आज सरकारने निर्णय घेतलेला आहे की उद्यापासून विशाळगड हा अतिक्रमण मुक्त होणार आहे। पण मला सरकारला सांगायचं आहे, तुम्ही निर्णय घेतले, उद्यापासून अतिक्रमण मुक्त होणार आहे, उद्यापासून कारवाई सुरू होणार आहे, पण हे सगळं होत असताना कोणती आणि मध्ये खो घालून चालणार नाही। मुख्यमंत्र्यांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर तुर्तास संभाजीराजेंनी माघार घेतली आहे।
मात्र विशाळगड अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.